मी आत्तापर्यंत जेवढं पण मी आता 4 वर्ष झाली मी बलिदान मास पाळतोय. तर या बलिदान मासमुळं एक गोष्ट लक्षात आली की गुढी जी उभारतो आपण, महाराष्ट्रात जी गुढी उभारतात, जी साडी लावून वरती ते लोटा वगैरे ठेवतात, तर ती चुकीची पद्धत आहे. जर खरंच आपल्याला गुढी उभारायची असेल तर भगवा झेंडा आणि त्याला हार. तर तुळापुरात बी असं सांगितलेलं आहे. तुळापुरामध्ये पण असं करतात लोक. आज मी स्वतःहून मी पहाटे 4:30 वाजता गेलतो. मला सगळं माहिती आहे की लोक पहाटेच गुढी उभारतात आणि गुढी उभारून ते छत्रपती संभाजी महाराजांच्या दर्शनाला येतात तिथं तुळापुरामध्ये. तर त्या जे तुळापूरचं जी नदी आहे तिथं सगळेजण पहिले पाय धुतात, वंदन करतात संभाजी महाराजांना, घोषणा देतात संभाजी महाराजांची ते. आणि जर का बघितलं आपण तर म्हणजे काही काळानुसार जर का बघितलं, पहिल्यांदा जर का आपण बघितलं तर औरंगजेबानी संभाजी महाराजांचं मुंडकं गुढीपाडव्याच्या दिवशी दिंड काढली होती औरंगाबादमध्ये त्यांनी. हे लोकांना माहिती नाही. आणि आज कालांतराने मी खूप मराठी माणसांना विचारतो की सगळं मी आज म्हणजे खूप असे माळा वगैरे घालतात, दाढी बिडी वाढवतात. मान्य आहे, तुम्ही करा, स्टाईल आहे ती, ठीक आहे, मान्य आहे मला. पण तुम्ही जे करताय ना तर ते त्यानुसार तुम्हाला काय इतिहास माहिती आहे ते पण कळू द्या. जर का आज मी कोणाला मराठी माणसाला विचारलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म काय, मृत्यू काय, राज्याभिषेक सोहळा काय, संभाजी महाराजांचं काय, जन्म काय, मृत्यू काय, तर त्यांना ठिकाण पण सांगता येत नाही. कोण म्हणतं पुरंदर, तर कोण म्हणतं तिकडं प्रतापगड, असं कोण सांगतं का? नीट इतिहास जाणून घ्या. एकंदरीत आपण आज झेंडा उभारून गुढी उभारलेली आहे, तर एकंदरीत मग इतर समाजाला तुम्ही काय संदेश द्या? तर तसं म्हणलं तर इतर समाज म्हणजे आपण सगळे धर्म एक समान मानतो आपण. पण हिंदू धर्मात जे बोललं जातं आपल्याला, तर हिंदू धर्म असा असतो की जो एकनिष्ठ म्हणजे कालांतराने त्यांना जाणून घ्यायची खूप गरज आहे की जे आपण बलिदान मास पाळतो छत्रपती संभाजी महाराजांचं, की 40 दिवस औरंगजेबाने त्यांना हाल करून मारलेले. म्हणजे प्रत्येक असं तुळापुरात बघितलं तर तुळापूरच्या नदीच्या तिथं एक लिहिलेलं आहे संभाजी महाराजांबद्दल. ते वाचताना ना अक्षरशः अश्रू येतात डोळ्यामध्ये. ते मी कितीतरी वेळा बघितलेलं आहे आणि मी ते वाचतो ना माझ्या डोळ्यात कायम पाणी येतं, कायम. कारण की त्यांनी जेव्हा ते सण केलेले, त्यांची नखं काढण्यात आली, शेवटच्या दिवशी बलिदान मास झाला, ज्या दिवशी शेवटचे दिवस झाला तेव्हा औरंगजेबाने त्यांचे तुकडे तुकडे केले. आणि आज गुढीपाडव्याला त्यांचं निधन झालं, त्याच्यानंतर ना त्यांना अग्नी देण्यात आली. खरं तर प्रथमतः गुढीपाडव्याच्या पिंपरी चिंचवडमधील सर्व नागरिकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. खरं तर गुढीपाडव्याचा सण साजरा करत असताना निश्चितच काही त्रुटी आहेत. त्या त्रुटी आजपर्यंत कोणापर्यंत पोहोचल्या नाही. निश्चितच गेले अनेक वर्ष आमची पिढी याच पद्धतीने या ठिकाणी उभी राहते. भगवा ध्वज, कारण की भगवा ध्वज हा हिंदू समाजाचा हिंदू धर्माचा ध्वज आहे आणि या ध्वजाची खरं तर पूजा केली गेली पाहिजे. त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी या ठिकाणी ध्वजाची पूजा करतो. गेली अनेक वर्ष आमच्या घरावर देखील या ठिकाणी भगवा ध्वज आहे आणि या माध्यमातून गुढीपाडव्याचा सण साजरा करत असताना निश्चितच आगामी काळामध्ये आपणास या ठिकाणी शहरामध्ये नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी बदल झालेला पाहायला मिळेल असं या ठिकाणी मला वाटतं. हो, अशा पद्धतीची अजून देखील जनजागृती समाजा माध्यमापर्यंत पोहोचलेली नाही. तर गुढी उभारू नका, भगवा ध्वज उभारा, अशा प्रकारची जर जनजागृती करण्यासाठी आपण कुठलं पाऊल उचलणार आहात का? आणि उचलणार आहात तर कधीपासून उचलणार? नक्कीच. खरं तर आत्ताच विकी कौशल यांचा छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने संभाजी महाराज काय होते, कोण होते, त्यांचा इतिहास कसा दाखवला गेला या मागील काळामध्ये आणि यापुढे हा इतिहास कसा आहे ते नक्कीच या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या शहरातील नव्हे तर संपूर्ण भारतभरात, जगभरात या ठिकाणी या गोष्टीची नोंद घेतली आहे. खरं तर संभाजी महाराजांचं कार्य कर्तृत्व फार मोठं होतं. त्या अनुषंगाने या ठिकाणी हा सण साजरा करत असताना निश्चितच आगामी काळात याची जनजागृती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध आहोत असं या ठिकाणी व्यक्त करतो. मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आज नवीन मराठी वर्ष, गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या या ठिकाणी तमाम पिंपरी चिंचवडकरांना या ठिकाणी माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण काय संकल्प करणार आहात की पूर्ण झाला पाहिजे? संकल्प असा आहे की जेणेकरून छत्रपती संभाजी महाराज यांचे योगदान, बलिदान
हे खरं तर संपूर्ण भारत देशाला या ठिकाणी या छावा चित्रपटाच्या माध्यमातून या ठिकाणी कळालंय. परंतु आमच्यासारखे जे जुने जाणते आहेत, खरं तर आमची कित्येक वर्ष झाली अशीच या ठिकाणी गुढी उभारते. खरं तर आपल्या गुढी पाहिली या ठिकाणी पाहिलं तर कलश या ठिकाणी आपला उलटा नाही, तर आपण या ठिकाणी कलशाची एक चांगल्या पद्धतीची पूजा केलेली आहे. जसे सत्यनारायणाच्या पूजेमध्ये किंवा इतर पूजेमध्ये कलश सरळ ठेवतात, त्याच पद्धतीने आपण त्या पद्धतीने या ठिकाणी पूजा केलेली आहे. आगामी काळात निश्चितच याची सर्व शहरवासी असतील, सर्व महाराष्ट्रामध्ये प्रेमी असतील, त्याचप्रमाणे शिवप्रेमी असतील, याची या ठिकाणी नोंद घेतील असं मला वाटतं.